काही जण नाही दिसून आला आज बाहेर. जेवायला चलतं का म्हणून विचारून आलं तिथं जाऊन येत बाप्पा जेवायला. मोठं वावरात जा लागते तिकडे. एक गाडी असलं तर जा वाटते. एसटीनं माझ्या ज्वारी येते पण आता यायला विचारून पाहा लागत. झाली का ताई तयारी? चालली का जेवायला? मला सांगितलंय नाही तुम्ही जेवायला चालल्या म्हणून. ठीक आहे चालली हो माझी ज्वारी येते बाप्पा. ऊन किती तपून आली. एवढा उन्हीत जाल पुरवठे का ते जेवायला पै जा लागते त्या फाट्यापासून ना वावरात. मी नाही जात बाप्पा. माही म्हणणे करून आलं झाले पण असं आहे तिनं फोन केलता ना येजो नाही तर येशील नाही अजून राग येईन बाप्पा म्हणून म्हणली चल ना काय होते चला जाऊ बाप्पा तिच्या नाही तर तिला राग येईन ना आपला. चला बरं मला उपास आहे आज गुरुवार आहे ना तर मला उपास आहे मी नाही येत बाप्पा. रात्री खाचा उसळ आता जेवून घ्या चल ना काय होते चल ना. माझी इच्छाच नाही बाई अजून डोकं मोकं दुखते तिकडून आल्यावर डोकं दुखते त्याच्यातलं दूर आहे ना उवावर मागच्या ते येत नाही त्यानं केला बाई स्वयंपाक काय येते का नाही येत. माई म्हणणे करून आलं तुम्ही मोठी नांदा लावून आली चल 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 माय पुरी आल्या तुम्ही नाही तर काही येत नाही हो बाई. केला स्वयंपाक दिवे सोय करा लागते देवीचे तर मग नाही केलं ना. शेवटचा दिवस आहे तर करावंच लागते ना. वडे केले पापड केले भजे केले सब केलं पण तिले रागीत बा म्हणून म्हणाली चला एवढ्या येणं त्याच्या पुरायच्या जीवार येते हो बाई. जेवायला झाले काय जाल पुरते म्हणते उन्ही तेवढ्या करा मग तयारी जाऊ आपण. खूप फोन करतो बाई घरी जाऊन फोन करतो तुले लवकर सांगा नाही तर मी अजून पाहतो दोघी तिघीले आहे ना असं तर पाय तिकडे जाऊन तिकडे तिथं बसल्या साहेब आहे जा ना तरी काय बसल्या नाही विचारे उली शिक समोरच आहे विचारून पाहतो त्याईले नेतो. मस्त बसले जेवायला चलत नाही काय तयारी नाही केलं तुम्ही मस्त बसले मी तिथं जाऊ का जेवाले माहिती बाई जेवायला जायचे आता. आज चल ना जागीरपूरले जाऊ ना तिथं मस्त राहते जागीरपूरले चल ना दर्शनाले. कितीची काही टेन्शन नाही आज फुकटच गड्या राहते दर्शनाले चल ना. इथं नेहमी जातो आपण जेवायला चल ना तिथं मजा येते. काय बापा गर्दी काय राहते तिथं त्या एसटीत बसू थकून जातो बापा. मी नाही येत मला तर दमच नाही घेत बाई एवढ्या गर्दीत. राजू काय व चल हेमा मालिनी ते ना आपल्याला काय होती झाले तुम्ही तर म्हणले आहे तिला किती प्रचिती आहे म्हटलं. तुम्ही जात नाही इच्छा इथं जवळ असून कशा आहेत बिचारे हो जाना देवाच्या दर्शनाला. आता मला हरी काय पण माईकडून चालणं नाही होत म्हणून येते म्हणते बाई हेमा मालिनी पण आपल्याला तर कधी दिसली नाही व माझी इच्छा आहे पाले येत असून तर आपण जाऊ तिथं नाही तर काही जाऊ नये हो बाई. हे रात्रीची येते आता येते का आपल्याला आता दिसते का एखादं आली असं लोक तेच नंदा लावते. चल ना दर्शनाला जाऊ मला इच्छा आहे बाई जागीरपूरले जाल चल ना. चला आपण कंडोन्यपूरले जाऊ ना मस्त तिथं देवीचं दर्शन घेऊ रुक्मिणीचं घेऊ मग तिकडे जाऊ जागीरपूरले. एवढं होते का बाई जागीरपूरले जाऊ थकून जासान तुम्ही. गाड्या सोडून देते तिथून मग अंध्र जा लागते आपल्याला अजून इकडे जा लागते कंडोन्यपूरले जाताना अंध्रनी जा लागत का अंध्र गावात मग एवढा वेळ पुरती का तुम्हाला स्वतःच्या गाड्या असते तर पुरले असते एसटीनं तुम्हाला वेळ होईल बाई मला तर वाटते असं. ती पाहिलं का तुमचं मनच नसते. म्या म्हटलं का तुमच्या जीवारच येते तशा तरी जाईन पण म्या म्हटलं का तुमच्या जीवारच येते जाऊ दे मी नाही घरीच केला म्या स्वयंपाक केला. कोण बोलता होता चल ना जेवायला जाऊ दे आपण तिकडून जाऊ. तिथं जेवायला जाऊ मग तिकडून तिकडे जाऊ चला. आणि मग बातस्तान काय ते बाप्पा उल्लीस काही म्हटलं का बातस्तान का नाही येणार तर काय कधी म्हटलं का नाही कोणी म्हणते मापाशी पैसे नाही कोणी म्हणते हे नाही मासपाशी काय पैसे आहे की माईपाशी जास्तीचे पैसे नाही पण असं वाटते पैसा करता आयुष्य गेलं पण कुठे पाहिले रे जाल भेटलं म्हणून म्हणतो बाप्पा चला तुम्ही तर पैसे नाही काही जणी करते माझे पैसेच नाही एवढं घेते कुठून मग सामान पैसे नाही करते ना. काही आई काले आलं का घेतलं सोय कपडे आले काय घेतलं सोय काही घरचं सामान आलं का घेतलं सोय त्या वक्ती तुमच्याशी पैसे राहते. मी म्हटलं का ती फिरायला जाऊ आता तर नाही म्हणते शेगावला चला म्हटलं शेगावला म्हटलं तर पैसे नाही. माझ सोबत नाही म्हणून मला मी गेलीच असते माझ्या बहिणीला म्हणत होती पण माझ्या बहिणीच्या मागं कामच राहते ते येत नाही ते पैसे करते यायचं तिकीट काय मी भराव काय तरी जरी तिकीट दिली सरकारनं तरी तुम्हाला कमीच कमी पैसेच नाही तुमच्याशी तुमच्या मागं लागायला येईन कुठं मी येतही नाही मी एकटीच जाईन माझ्या नवऱ्याला घेऊन. काय विचारता होता तुम्ही आम्हाला चलतं का जा ना भाऊजी सांगत फिराले भाऊजीला घेऊन फिरत जा तुम्ही जात जा तोच ना. आत्ता मोठी ट्रिप काढतो तिकडे जातो मी फिरायला तुळजापूरले तिकडे लय दूर जातो फिरायला पुण्याले मुंबईले तिकडे फिरूनच येतो. स्वामी समर्थाचं पाहून घेतो सगळंच पाहून येतो तिकडून. तिकडे जेजुरी आहे तिकडे तिकडून पाहून ये मस्त. त्या नवऱ्याला काही झाले नाही भेटत निरा कामच आहे वावराचे तसे काही निघत नाही तुझा घेऊन त्या बहिणीचे पैसे हायस मापशी मी जमाच करून ठेवले ना जातोच मी आता फिरायला. माणसाला घेऊन जातो मी जातो लेकराईला घेऊन जातो तसं काही जाणं नाही होत माय. आपल्या इथं काय मस्त मूर्त्या बनवल्या ना हनुमानाच्या चल ना तिथं पाहिले किती सुंदर केलं चल ना.
सांगे बाई मागचे भले मस्त मूर्त्या केल्या, जाणं पाले मस्त आहे म्हणते, जाणं म्हणते राम लक्ष्मण आहे म्हणे, हनुमान आहे म्हणे, मस्त आहे. मग मी घेतो काढी, चला. ती हरी काय काकूलेच नेलं असतं. काकून लय पाहिलंय ना, गंगासागरही पाहिलं बाई काकून. आपल्याला कधी नेत देव गंगासागरले, सारे तीर्थ बार म्हणते, गंगासागर एकही बार म्हणते. काकून 2-3 वेळा केलं, एकच दाव केलं काय, लय वेळा पाहिलं काकून. 2-3 वेळा गेली म्हटलं त्याच्या बहिणी संगत फिरायला, त्याची बहीण लय मोठी ट्रिप काढते म्हटलं. काकून किती पाहिलं आहे बाई, आपल्याला कसं पाहायला नाही भेटलं. त्र्यंबकेश्वर पाहिलं, कालिंका माताही पाहिली हो बाई, गंगासागरला गेली तिथं, तिच्या जिबीले हात लावायचे 10-10 रुपये दे घेते म्हटलं. हो का, आम्हाला कधी पाहायला भेटत, आमच्या घरचा माणूस नेतोय नाही आम्हाला फिरायला. आणि नागबुड्यानं मला आयुष्यात काही दाखवलं नाही, मीच कामाला जाऊ फिरायला गेली हो बाई. मागचा बुडा तर माणूस लागे काय जा लागते. मी बुड्याच्या बद्दल ऐकूच नाही हो बाई, बुड्यासंग भांडण करत जाऊ फिरायला मी. आपल्या मांग निरा संसारच आहे ना, बाईच्या मांग तसंच आहे ना. कुठे झाले भेटते, गावले गेलो तर माईच्या घरी 1 दिवस गेलो तर तिथंही फोन करू येणं वगैरे तेच राहते माणसाचं घरानं. आले नाही जात का तुम्ही, बसल्या मस्त मजा करून आल्या, गोष्टी करून आल्या चांगल्या ना. गोष्टीने करा तो काय, आज आहे न उद्या नाही. जीवन असं आहे, हसून बोलून जीवन घालावं लागते कसं तरी आपलं. असं तर आहे सो. चल मग जेवाले, चल ना एसटी न. इथं नाही येत बाई, घरी स्वयंपाक केला. तू चलतं का जागीरपूरला जाऊ आपण, जेवायला नाही येत बाई मी. जागीरपूर उठलं काय तुमचं जेवाच्या दिवशी, मी येत नाही काय. चल बाप्पा, मग तयारी करतो, मागच्या माणसाला फोन करतो, चलता काय म्हणतो जेवायला. बाईच्या मागं लागलं का बाया गोलच फिरवते, त्याला टेची लयच गरज आहे. काही विचारायला पुढं तुम्हाला काय विचारायला म्हटलं का, अशी बोलली तू. जेवण जाता येतं ना तू, आम्हाला काय विचारतं, अजून तूच टर करून आली आम्हाला. काही विचारता सुट्टा तुम्ही अशा करता. चल घरी चालली मी, जा घरी जा. कट बोलायची सवय सांगितली, उतर बोलते कोणाला कधी पाहिलं काय. तलेला शहाणी समजते ना अगोची. चला मग हनुमान पालजू ना, चला जेवायचं मग तयार आहे. काय लिहिली असती मायना तू लढे, त्याची माय काही ये नाही म्हणून मला पाल भेटलं. किती मस्त आहे हो हनुमान, किती मस्त बनवला, किती कला आहे हो लोकाईत. किती सुंदर बाई, मला तर भल्ला आवडलं बाई. आज आणलं तर माय नातानं माया फायदाच झाला बाई. मी अशीच गोष्ट करत जाऊ दे, मी नाही येत. लढू दे म्हटलं तर पोट्ट्यानं मला हात धरू आणलं बाई. मस्त आहे हो, मी आली तर फायदा झाला हो माय पाले. तर बाई बरं आल्या तुम्ही. तुमच्या नशिबात असं ना पाहिनं म्हणून पाल भेटलं. ह्या मोठ्या करीना मला चल म्हणून आली बापा. किती मस्त बनवलं हो, किती कला हाय हो, आपल्याला तर काही करताही नाही येत. किती सुंदर बनवलं हो, मला तर नवलच वाटून आलं बाप्पा. स्कूटी बैठतो तर लेकरायले माहित राहते, लेकरं करे नाही जाऊन तर पाय, किती मस्त आहे, जाऊन तर पाय. आलो बाई पाले, खरंच आल पुरडलो, मस्त केलाय. असा सीन पाल तर भेटते का आपल्याला, एवढा सुंदर बनवला ना. पोरगी मारलोडे ना माई म्हणून या लागलो, मला पाले मस्त आहे. पण लेकरायच्या ना आपल्याला पाल भेटते, आपल्यालाच काय पाल भेटलं असतं. बरं झालं मी पोरीच्या मागं आली, पोरगी चल ना म्हणे तर म्हणून आली बाप्पा. इथं कामच करत नाही, दिवसभर निरा कामच करत राहा लागते. उलीस बाहेर गेलं म्हणजे मूळ फ्रेश होती. बरं झालं, मस्त केला शिनेनं. आपल्याला किती वाव आहे व, कला खेस आहे म्हटलं, कोणाला येत नाही हो बाई. आपल्याला तर साधं खेळणं नाही येत, मातीचं करता कैसे येत नाही ना. किती मस्त बनवते व, कला आहे. पण लोकांना वाव द्यायला पाहिजे बाई अशा कलेले. बरं झालं आपण जाळे नाही गेलो, मस्त मजा आली व. अजून इकडे फिरायला अजूनही ना देवळात जाऊ आपण, गजानन महाराजच्या देवळात जाऊ ना, पाया लागले. इकडे आलो तर गुरुवारी आज, बरं देवानं आपल्याला दर्शन द्यायसाठी व. चला पाहायला आलो तर फायदाच झाला आपला. आपलं देवळही होते, 2-3 देवळात जाऊन येऊ ना आपण. सगळे घराच्या बाहेर निघत नाही आनंदानं, घरातल्या घरात जीवारी येत. आता असं वाटते कुठतरी जाव. जागीरपूरले तर जाणं नाही झालं, हेच पाहायला भेटलं, मस्त आनंद वाटला मला बाहेर निघून. ताईनाची मस्त आहे ना, तू चलत नाही म्हणे ना, घेणं किती मज्जा आली मग. तुला कसं आणलं बे पप्पा, ते आणलं म्हणून मला पाल भेटलं. त्या माईले घेऊन यायला पुरडलं असतं रे आपल्याला. अजून ना आईला घेऊन बाईला घेऊन अजून येऊ आपण. बाबाले आणू ना, बाबाले डुकटा येत नको तू, गाड्या माड्या राहते इकडे, हायवे रोड आहे. चालले लेकर बाई ऐकत नाही ना, लेकर लेवर लस लक्ष ठेवावं लागते. पोट्टही ऐकत नाही मागचं, भल्लं जब्बर आहे. एकटे दुकटे येत नका जायचो, कोणाही सांगत उचलून नेते नाही, उकडे फिरत नका जायचो. नाही बाप्पा, तो नेता नाही येतलं, भारी आहे बाप्पा. आपल्या इकडून उचल नव्हती का, तो उचलत नाही. आपल्यापेक्षा मोठा आहे बाप्पा तो, आपल्याला उचलता तरी येते का तो. पडून जायचो आपण घेऊन.
लेकरं अशीच आहे, असे तमाशे करते. कुठे गेलो ना हे लाच पाडते माईले. पण यांची लेकरं इच्छुक होती, आता त्याला समजदारी आली, ते लहान आहे तोपर्यंत करते, मोठे झाल्यावर नाही करत तसे. लय आठवते बाप्पा, लय साठवते नाही पोरगी माई. चला मग देवळात चलता ना शांता काकू, तुम्ही चलता काय? बाप्पा तुम्ही सोबत आहे तर मी येतो देवळात. बरी झाली बाई भेट शांते, लय दिवसाची दिसलीच नाही ना तू मले. नाताले वागवा लागते नीरा, कुठे जाताय ते बाहेर तरी निघताय ते लेकरं घाईच घाई सांगते. पोरगी पोरग वागू वागू घाई चालली आहे मी. जे दिवस तसेच होते, आता आता सुख आलं म्हणून मोठे दाटे झाले, आता चांगले शाळेत जाते, आता टेन्शन नाही आम्हाला.